पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या भव्य जलयात्रेचे दि. 28 एप्रिल 2026 रोजी धुळे शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. SSVPS महाविद्यालय देवपूर येथे माजी आमदार कुणाल पाटील तसेच शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी जलयात्रेचे स्वागत केले. तसेच नगाव येथे आमदार राम भदाणे यांच्या हस्ते यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या परिसरात तसेच नगाव येथील गंगामाई पॉलिटेक्निक येथे आयोजित स्वागत समारंभाला मंत्री माननीय ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील श्री गोपीचंदजी पडळकरा, सदाभाऊ खोतखा, रामराव वडकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी धुळे भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी आणि जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला. धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्वागत यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी आणि जयघोषात विविध ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत जलयात्रेला भव्य प्रतिसाद दिला. यांचा ग्राउंड रिपोर्ट डिजिटल शिवस्वराज्य न्यूज धुळे. जिल्हा संपादक श्री प्रमोद भीमराव बोरसे. डिजिटल शिवस्वराज्य न्यूज अशा